करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आयुष्यात नशीब म्हणजे काय? ज्या पद्धतीने आपण पाहायला गेलो, प्रत्येक वेळेला ऐकलंय, अनुभवलंय, पण त्याचा अर्थ आपल्याला कळला नाही. आता नशीब आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अशा काही घटना असतात किंवा परिस्थिती पाहायला मिळते ज्या आपल्या पूर्णपणे नियंत्रणात नसतात. बरोबर ना? जे आपल्या प्रयत्नाबरोबरच ईश्वराच्या इच्छेने किंवा पूर्वकर्माच्या फळामुळे मिळतं, त्याला नशीब म्हणतात. मग आपण फक्त नशिबावरच अवलंबून राहायचं का? आता आपल्याला लोक सांगतात, अरे तुझं आहे ना नशीब चांगलं आहे. हो, नशीब चांगलं आहे, पण नशीब तेव्हाच चांगलं असतं जेव्हा आपली कर्म प्रामुख्याने चांगली असतात. नशीबदार नक्कीच उघडू शकतो, तेवढी ताकद आहे, पण त्याच दारातून आत जाण्यासाठी आपल्याला प्रयत्न नको का करायला? विचार करा. म्हणजे नशिबाला अजून कोणाची साथ हवी? तर प्रामुख्याने जर पाहायला गेलो तर कर्माची. बरोबर की नाही? सुद्धा उत्तमाचे असणं फार गरजेचं आहे. समर्थ म्हणाले, रस्त्यातून जात असताना आपल्याला 500 रुपयाची नोट सापडली. काय हो, नशीब चमकलं का? बघा, विचार करा. काय करू आपण तिथे? त्या नोटेवर पाय ठेवू? तुम्ही नसाल, तुम्हा सर्वांना नमस्कार आहे, तुम्ही ज्ञानी मंडळी. पण हा देह रस्त्यातून चालत असताना त्या नोटीवर पाय ठेवील आणि इकडे तिकडे पहिलं पाहिल, कोणी माझ्याकडे पाहतोय का? हळूच खिशामध्ये ठेवील आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. काय झालं? माझं नशीब चमकलं का? हां, मला आनंद मिळाला. पण काय केलं मी? चुकीची कर्म केली. बरोबर की नाही? आपल्याला शिकवणच आहे, खाली पडलेली वस्तू उचलायची नाही. मग ती आपली नव्हती ना. बरोबर की नाही? मग आपण का घेतली? मग शेवटी चालून चालून थकल्यावर कळतं की प्रश्न प्रवासाचा नाहीये, तर तो सोबतीचा आहे. आपल्याला कळतं 500 रुपयातली मजा जोपर्यंत पैसे आहेत तोपर्यंत मजा आहे. 500 रुपये संपल्यानंतर, बरोबर ना? परंतु आपली सोबत कसली हवी? कर्माची. बरोबर की ना? आपल्याला माहिती आहे की बाबा आपले कर्म कमी पडले की आपण त्यामध्ये भर टाकू शकतो आणि उत्तम प्रकारे आपले नशीब चमकवू शकतो. ज्यावेळी तुम्ही प्रवास करत असताना जो तुमचा सोबतचा सहप्रवासी कसा आहे यावर तुमचा प्रवास अवलंबून असतो. जर तुम्ही बघा, एखाद्या बसमध्ये बसलेला आहात आणि तुमच्या बाजूला एखादा सहप्रवासी बसलेला आहे, जर तो तुमच्याशी बोलून चालून बघा उत्तम प्रकारे प्रवास करत आहे, तर तुम्हाला सुद्धा आनंद वाटेल. परंतु बघा, तो तुम्हाला प्रत्येक वेळेला कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून बोलत आहे, कारण डिवचत आहे. मग अशा वेळी तो प्रवास चांगला वाटेल का? नाही आहे. मग आपण कोणाला दोष देणार? नशिबाला. अरे नशीबच खराब आहे, कुठल्या वेळेला निघालो काय माहिती, सहप्रवासीसुद्धा असे निघाले. मग तो प्रवास पर्यटनाचा असो किंवा जीवनाचा असो, शेवटी असंच घडतं.
म्हणून नशीब चमकवायचं असेल, नशीब म्हणजे काय समर्थ म्हणाले, पुन्हा पुन्हा तेच सांगितलं ना, आपलं नशीब आपल्यालाच पाहावं लागतं, आपलं नशीब आपल्यालाच चमकवायला लागतं. जसं आपण दिवाळीमध्ये बघा आकाशकंदील लावतो, तसंच आकाशकंदील आपल्याला बघा आपल्या आयुष्यात लावायचं आहे. पण त्याचबरोबर कर्मसुद्धा उत्तमाचे असणं फार गरजेचं आहे. म्हणून भाग दिला ना आपल्याला. कारण प्रत्येक वेळेला नशीब चमकेलच असं नाही आहे. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेने पाहत असते किंवा बघा आदराने बोलत असते, त्यावेळी तुम्ही समजून घेतलं पाहिजे की खरंच आपल्या बोलण्याने जर व्यक्ती नम्रतेने पाहत असेल, ऐकत असेल, आदराने आपल्याशी बोलत असेल, तर सर्वात मोठी श्रीमंती आपणच बघा कमावलेली आहे. आपण सर्वात जास्त महत्त्व कोणाला देतो? पैशाला देतो. पैसा असेल तर सर्व काही आहे, बरोबर आहे. परंतु पैशाच्या पलीकडे सुद्धा वेगळं नातं आहे, जे आज आपण विसरलेलो आहोत. म्हणून बघा प्रत्यक्षात एखादी व्यक्ती जेव्हा बोलते त्यावेळी बघा ती व्यक्ती खरं बोललेली आहे ते आपल्याला कळू लागतं. म्हणून बोलावं, पण कोणाच्याही मनाला बघा दुःख होणार नाही. यालाच तर खरं नशीब म्हणतात ना. आपण काय पाहतो की बघा एकमेकांशी तुलना करत असतो. माझा मित्र ना, त्याला त्याच्या घरच्यांकडून बघा सर्व काही मिळाले, त्याचं नशीब खूप चांगलं आहे. कारण का? कारण त्याच्या आईवडिलांनी केलेली मेहनत असेल, त्याला मिळालेली बघा ती वस्तू आयती मिळाली जरी असली तरी त्यातला जो आनंद आहे त्याला कमी आहे. परंतु आपण कोणत्या दृष्टीने पाहतो की बाबा मला तर काहीच मिळाले नाही आहे. बघा आपले शाळेतले मित्र असतात ना, शाळेत येताना बघा टू व्हीलर घेऊन येतात, कोणाची नवीन सायकल असेल सायकल घेऊन येतात. आपण पायी पायी चालायचो. आपण विचार करायचो अरे माझ्या पायात चप्पलसुद्धा चांगली नाही आहे. माझ्या मित्राकडे टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, सायकल आहे, मग माझंच नशीब का असं? नशिबाला दोष देऊ नको. तू ज्या पायाने चाललेला आहेस ना, जी चप्पल बघा प्रत्यक्षपणे झिजवून चाललेला आहेस ना, त्याचा एकदा विचार कर आणि त्याच संधीचं सोनं कर. जे तुझ्यामध्ये कमी कर्म आहेत ना, कर्मामध्ये भर ठेव. नक्कीच बघा ज्या पद्धतीने एखादी व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते, त्याच विश्वासाने आपल्याला पुढे कार्य चालू ठेवायचे. कारण साधी सरळ स्वभावाची, दुसऱ्यावर सहज विश्वास ठेवणारी माणसं प्रामुख्याने जर पाहायला गेलो तर आता पाहायला मिळत नाही. आज जर पाहायला गेलो, दुसऱ्यांना आपण सहजतेने बोलून जातो, त्यांच्या मनाला दुःख होते, मग नंतर आपण विचार करत बसतो की असं कसं झालं. नशीब चांगलं होतं, परंतु तुझ्या कर्माने बघा बोलत गेलास, त्यांच्या मनावर परिणाम होत गेला. आपण लहानपणी असताना बघा खेळ खेळायचो. खेळ खेळत असताना बघा आपण जादूचा प्रयोग पाहायचो, खेळायचो, ऐकायचो की माझ्या नशिबात ना मला उत्तम प्रकारे सायकल मिळाली पाहिजे, मला जादूचा बंगला हवा, असं आपण काही ना काहीतरी बघा
विषय मनामध्ये धरायचो, डोक्यामध्ये ठेवायचो, परंतु मिळायचं का हो? नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाही ना, तर मन पूर्णपणे दुखावलं जातं. अपेक्षा पण आपल्या थोड्याच हव्यात, ज्या आपल्या कर्माने पूर्ण होतील, दुसऱ्यांच्या कर्मावर आधारित नाही. म्हणून कोणाचंही मन न दुखावता 1000 वेळा विचार करा. कारण कोणताही मनुष्य देह ज्यावेळी बघा आपल्याशी बोलत असतो, ऐकत असतो, चालत असतो, त्यांचे प्रत्येक क्षण आपण लक्षात ठेवले पाहिजे. कारण एखाद्याचं मन जर दुखावलं गेलं ना, तर समोरील व्यक्ती बघा तुम्हाला दिसता क्षणी तुमचा चेहरा पडेल. का पडलेला पाहायला मिळेल? कारण तुम्ही त्याच्याशी खोटं बोललेलं आहात, किंवा त्याचं मन दुखावलं गेलेलं असेल. म्हणून लक्षात ठेवा, कोणावर अवलंबून राहू नकोस, कोणापुढे अपेक्षा ठेवू नकोस. ज्या लोकांनी तुला निराश केलंय ना, त्यांना दोषसुद्धा देऊ नकोस, स्वतःला दोष दे. कारण आपण दोष तेव्हाच ठेवतो तेव्हा त्यांच्याकडून आपण जास्त अपेक्षा ठेवल्या जातो. तुझ्या मनामध्ये किती विचार येत आहेत, कोणते विचार येत आहेत, हे महत्त्वाचं आहे. कारण तुमचा दृष्टिकोन तुमचं भविष्य ठरवत असतो. आज जर पाहायला गेलो, आपण स्वतःकडे कमी आणि दुसऱ्यांकडे सर्वात जास्त लक्ष देत असतो. मग लोकांचं नशीब चांगलं चमकलं की आपण आपल्या नशिबाला दोष देतो. म्हणून बघा, प्रत्यक्षात जन्माला आलेलो आहोत, नशीबसुद्धा उत्तमाचं आहे, कर्मसुद्धा उत्तमाची आहेत, आणि त्याचबरोबर आयुष्यात जीवन जगत असताना नशीब चमकेल या दृष्टीने कर्माकडे लक्ष दे. अपेक्षेशिवाय जीवन जगणे हाच खरा सुखाचा मार्ग आहे, हे लक्षात ठेव. जीवनात कमी अपेक्षा असतील तर नक्कीच जीवन उज्ज्वल आहे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच तुम्ही सुखी राहाल. आणि आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक पाहायला मिळतात. त्यांच्याकडे लक्ष न देता बघा, मन शांत ठेवून पुढे जा, तरच तुझं नशीब चमकेल. पुन्हा पुन्हा का सांगितलं? कारण नशीब चमकायला अनेक गोष्टी आहेत, पण त्या दृष्टीने आपण सुद्धा तत्पर राहणं गरजेचं आहे. आज मला एखादी गोष्ट मिळाली, त्या गोष्टीतला आनंद आपण घेता आला पाहिजे, स्वीकारता आला पाहिजे. कारण ती गोष्ट पुन्हा मिळेल माहीत नाही, बरोबर आहे की नाही? म्हणून मिळालेल्या संधीचं सुद्धा सोनं करता येईल या दृष्टीने आपण कर्म चांगले केले पाहिजेत. आणि कर्म करत असताना शेवटी लोक बोललेली आहेत की बाळांनो, तुमचं नशीब फार उज्ज्वल आहे. तर नक्कीच त्या दृष्टीने लोकांनी बोललेल्या शब्दांवर लक्ष केंद्रित करून आपण सुद्धा आपलं नशीब उज्ज्वलच करायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.